नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, तब चलेंगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे हम सब लड़ेंगे, जीतेंगे हम सब लड़ेंगे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस। युवकांना तुम्ही आज परत जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे, कारण आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलं, पत्र दिलं, ते त्याच्यावर खरं उतरले नाही असं तुम्हाला वाटतं? अहो, ज्या वेळेस मुंबईला असंख्य समाज गेला त्या ठिकाणी त्यांची पायाच खातले वाळू सरकली आणि त्यावेळेस यांना ग्राउंडला जाऊ द्यायचं नाही, यांना इथंच देऊन मोकळं करायचं म्हणून त्यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलं आणि तिथं जाहीर केलं, गुलाल उधळला त्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्या गुलालाचा अपमान केला आणि प्रत्येक वेळेस जरांगे दादाला उपोषण करायला भाग पाडणारे हे सरकार त्यांनी ह्या मराठा समाजाला थापा देऊन आतापर्यंत इथपर्यंत आणलेला आहे। आता मध्ये सुद्धा 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलं तरी त्या ठिकाणी सुद्धा आजपर्यंत काही केलेलं नाही। परत 20 तारखेला परत आज जरांगे दादा उपोषणाला बसले। जर जरांगे दादा एक आमचे नेते आहेत, सगळ्या समाजाचे नेते, आमचेच नेते नाही आहे, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हा नेता ह्यो युद्धा हा जसे शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माला एका ठिकाणी आणून स्वराज्य स्थापन केलं, तसंच जरांगे दादाने सगळ्या समाजाला एका ठिकाणी करून या आरक्षण, ज्याला आरक्षण नाही त्याला आरक्षण देण्याची ग्वाही सरकारला दिलेली आहे। तरी हे जरांगे दादा आता थांबणारे नाही आहे, त्यासाठी आम्ही सरकारला जाहीर आश्वासन देऊ शकतो, लवकरात लवकर जरांगे दादाचा अंत न पाहता आपण मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, 50% आत द्यावं आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी आणि जरांगे दादाचा अंत पाहू नये। नसता येत्या विधानसभेला जरांगे दादा सगळ्या धर्माला, सर्व जाती धर्माला धरून सर्वांना 288 जागा लढून तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हीच ग्वाही आपल्याला मीडिया समोर देतो।